बातमी कल्याण डोंबिवलीतून। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बांधकाम विभागात जागेच्या फाईलवरून मोठा गोंधळ झाला। काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नवीन सिंग आणि अश्विनी म्हात्रे यांच्यात हा वाद झाला। अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असताना फाईलवरून वाद झाला। यावेळी महिलेनं नवीन सिंग यांचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली, मात्र परवानगी नसताना व्हिडिओ का काढताय असा आक्षेप घेत नवीन सिंग यांनी विरोध केला। यावरून दोघांमध्ये वाद झाला। दरम्यान नवीन सिंग यांनी जागा मालकांना मोबदल्याची घरं दिली नसल्याचा आरोप महिलेनं केला। तर या महिलेनं केलेले आरोप नवीन सिंग यांनी फेटाळून लावले। आता सध्या जे वैष्णवीचे संस्थापक होते तर ते मयत असून त्यांचं काम आता नवीन सिंग म्हणून आहेत विकासक, ते पाहत आहेत। आणि नवीन सिंग साम दाम दंड भेद त्यांचं राजकीय वजन सगळं वापरून त्या सदर बाजूच्या जागेमध्ये नगरसेवक नंदू म्हात्रे आणि त्यांचा भाऊ सदानंद म्हात्रे यांच्या नावाने त्यांना 2 फ्लॅट दिलेले आहेत आणि गाळे पण दिलेले आहेत 4। आणि जे जागा मालक आहेत नवनाथ म्हात्रे, सुरेश म्हात्रे, राजूबाई शालिक म्हात्रे, अभय म्हात्रे, इतर कोणाच्याही नावाने ते फ्लॅट दिलेले नाहीयेत। तिचं नाव नाहीये, तिच्या नवऱ्याचं नाव आहे, तिच्या सासूचं नाव आहे, तिच्या धीराचं नाव आहे। तिच्यावर 2016 मध्ये ऑलरेडी FIR दाखल आहे। मग तिच्या नवऱ्यावर आणि त्यांच्यावर गुन्हा ऑलरेडी दाखल आहे। त्या गुन्ह्याचं स्वरूप असं आहे की तिथं आमची लोक काम करत असताना ते दादागिरी करतात, त्यांना शिवीगाळ करतात, मारामारी करतात। तर ह्या प्रकारची ही बाई आणि त्यांचं कुटुंब आहे। मीरा भाईंदरमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना सोयीसुविधांच्या अभावामुळे रस्त्यावर रात्र काढायला लागलेल्या व्हिडिओ हा समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर याची दखल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली। प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर पालिकेच्या आयुक्तांना थेट पत्र लिहून उमेदवारांची गैरसोय दूर करण्याचे निर्देश दिले। ही बाब अत्यंत वेदनादायी आणि प्रशासनासाठी लज्जास्पद असल्याचं सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटलं। पोलीस भरती प्रक्रियेला आठवडा उलटूनही काही ठोस उपाययोजना न झाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली। शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आणि माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांनी लालबागची शाखा ठाकरेंच्या शिवसेनेकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी या शाखेचं उद्घाटन केलं होतं। ही शाखा लालबाग मार्केटमध्ये दगडू सकपाळ यांच्या नावावर होती। आज त्यांनी शिवसेना भवन इथे जाऊन दगडू सकपाळ यांनी ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे सुपूर्द केली। शिवसेनेची शाखा लालबाग मार्केट ही शाखा शिवसेनेची आहे, ती माझ्या नावानं होती आणि ती आता एका सोसायटीमध्ये आहे, त्याच्यामुळे तिला ओनरशिपचा दर्जा आलाय। त्या शाखेचं उद्घाटन केलं बाळासाहेबांनी, ही माझ्या भाग्याची गोष्ट आहे। मी ती शाखा शिवसेनेला सपूत करतोय, देऊन टाकतोय। महाराष्ट्र भाजपनं महत्त्वाची एक बैठक बोलावली आहे। भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश पदाधिकाऱ्यांची उद्या पहिली बैठक होणार असून ती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे। या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। प्रदेश मुख्यालयात सकाळी 8:30 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्याला काही ठराविक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असून पदाधिकाऱ्यांना दौरे करण्याच्याही सूचना दिल्या जाऊ शकतात। वळूया पुढच्या बातमीकडे। मुंबई